कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार, आमदार आशुतोष काळे। कोपरगाव संनियंत्रण सल्लागार समितीची बैठक नुकतीच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, आवश्यक औषधे व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असाव्यात, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसेच रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना केल्या। सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रुग्णालय संनियंत्रण सल्लागार समितीच्या सदस्यांसमवेत 28.84 कोटी निधीतून सुरू असलेल्या 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला। उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी अधिकच्या निधीची गरज पडल्यास निधी मिळवून देणार असल्याचे सांगत लवकरच हे काम पूर्ण होऊन सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या कोपरगाव शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी येऊन आता इमारतीचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे। ती पाहणी करण्यासाठी मी आलेलो होतो आणि रुग्ण कल्याण समितीची पण बैठक या ठिकाणी आहे। हे दोन्ही जे कामं आहे त्यासाठी आलेलो होतो। उपजिल्हा रुग्णालय मंजूर जे झालं त्याच्यामध्ये ग्राउंड +2 असं त्याचं नियोजन आहे, परंतु काही आता फाउंडेशन जे आहे ते त्याचा खर्च वाढल्यामुळं हा जरा निधी थोडा कमी पडणार आहे। अधिकचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्या राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब यांना त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। त्या पद्धतीने पुढच्याही मजल्यासाठी ते करतील आणि निधी उपलब्ध करून देतील आणि आपलं हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी PWD यांच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे। लवकरात लवकर काम होऊन ही इमारत पूर्ण होऊन रुग्णालय आपल्या सर्व नागरिकांच्या सेवेला हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस। त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।